नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती। तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा झालेला आहे की 31 मार्च पर्यंत राज्यामधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच बच्चू कडू साहेबांच्या हाताला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। थेट कर्जमाफीचा GR सुद्धा आलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल त्यांच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण 31 मार्चच्या अगोदर महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। थेट बच्चू कडू साहेबांनी आदेश सुद्धा दिलेले आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी एकाच दिवशी करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आजपासून 31 मार्च पर्यंत महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा, आज सकाळी GR सुद्धा आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेला असेल तर तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। परंतु ही कर्जमाफी सरसकट सर्व शेतकरी बांधवांची होणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे की महाराष्ट्र राज्यामधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही। कारण सरकारकडे सध्याच्या स्थितीला एवढा निधी उपलब्ध नाही। बघा, GR मध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सरकारकडे एवढा निधी उपलब्ध नाही। त्यामुळे राज्यामधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांचे कर्जमाफी होणार नाही। बघा, जे शेतकरी बांधव या GR मधील पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। बघा, या GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा, आज सकाळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे। 31 मार्चच्या अगोदर महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांनी देवेंद्र फडणवीस साहेबांवरती संशय घेतलेला आहे की हे सरकार फसवणूक करणारं सरकार आहे, परत एकदा शेतकऱ्यांची फसवणूक करेल। परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही शेतकरी बांधवांची आम्ही फसवणूक सुद्धा करणार नाही। ज्याप्रमाणे जाहीरनाम्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू हा आदेश दिलेला होता, तर तो आदेश सत्यामध्ये उतरत आहोत। बघा, आजपासून 31 मार्च पर्यंत 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे सरकारवरती कोणताही आक्षेप घेता कामा नये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की या 4 कारणांमुळे आज आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा करत आहोत। बघा, हे 4 कारणे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, पहिलं कारण म्हणजे शेतकरी बांधवांमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास भारतीय जनता पार्टी उडू देणार नाही। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांमुळेच भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। त्यामुळे सरसकट सर्वांची कर्जमाफी करणार आहोत। सोबतच देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरं कारण सुद्धा सांगितलेलं आहे। तर ते दुसरं कारण म्हणजे विरोधी पक्षांकडून सरकारवरती होणारी टीका, यामुळे सरकारचं नाव खराब होत आहे। त्यामुळे सरकार कर्जमाफी 100% करणार आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी 4 कारणे सांगितलेले आहेत, तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिसरं जे कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे बच्चू कडू साहेबांसारखी जे शेतकरी नेते आहे तर ते शेतकरी नेते रोज आंदोलन करतील। जर शेतकरी बांधवांची कर्जमाफी
केली नाही. तर बघा बच्चू कडू साहेबांनी आंदोलन केलेलं होतं, त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे सरकार 100% कर्जमाफी करणार आहे. आणि चौथं कारण म्हणजे रोज महाराष्ट्र राज्यामधील एका गावामधील एक शेतकरी आत्महत्या करत आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी सुद्धा होणार आहे. बघा प्रामुख्याने या 4 ठोस कारणांमुळे सरकार 100% कर्जमाफी सुद्धा करणार आहे. या कर्जमाफीचा GR सुद्धा आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांची फसवणूक सुद्धा होणार नाही, सरसकट कर्जमाफी होणार आहे. परंतु या कर्जमाफीसाठी नवीन GR आलेला आहे आणि त्या नवीन GR मध्ये नवीन पात्रता घालण्यात सुद्धा आलेली आहे. बघा शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी असं वाटत असेल तर ते शेतकरी या पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत, तर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे. बघा कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे. जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा होणार आहे. बघा पहिली पात्रता म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावाने 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. बघा जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या नावावरती 2 हेक्टर किंवा 2 हेक्टर पेक्षा कमी शेत जमीन असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे. अन्यथा तुमची जमीन 2 हेक्टर पेक्षा जास्त असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी 2020 ते 2024 या आर्थिक वर्षामध्ये कर्ज घेतलेलं असावं तरच तुमची कर्जमाफी होणार आहे. अन्यथा ज्या शेतकरी बांधवांनी 2016 ते 2020 या वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही. फक्त 2020 ते 2025 किंवा 2024 म्हणू शकता या कालावधीमध्ये ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांचीच कर्जमाफी होणार आहे. सोबतच तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. बघा प्रामुख्याने जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरणार आहेत त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे. बघा 3 पात्रता सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे. परंतु सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण 31 मार्चच्या अगोदर 20 जिल्ह्यांमधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. तर बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा. बघा या साईडच्या 5 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. बघा या 10 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे. सोबतच 11वा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, सोबतच 14वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. सोबतच 16वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा. बघा ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांची कर्जमाफी 31 मार्चच्या अगोदर होणार आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी कॅनरा बँकेमधून कर्ज घेतलेला असेल, बँक ऑफ बडोदा या बँकेमधून कर्ज घेतलेला असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमधून कर्ज घेतलेला असेल, पंजाब नॅशनल बँक या बँकेमधून कर्ज घेतलेला असेल, युनियन बँकेमधून कर्ज घेतलेला असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमधून कर्ज घेतलेला असेल, इंडियन बँकेमधून कर्ज घेतलेला असेल, बँक ऑफ इंडियामधून कर्ज घेतलेला असेल, इंडियन ओव्हरसीज बँकेमधून कर्ज घेतलेला असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामधून कर्ज घेतलेला असेल, युको बँकेमधून कर्ज घेतलेला असेल, ICICI बँकेमधून कर्ज घेतलेला असेल, ॲक्सिस बँकेमधून कर्ज घेतलेला असेल आणि बँक ऑफ इंडियामधून कर्ज घेतलेला असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी 100% होणार आहे. कारण या बँकांना सर्वात मोठे DBT आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमचा जिल्हा
या प्रमुख 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीविषयी सर्वात मोठी अपडेट आलेले होते। ही अपडेट तुमच्यापर्यंत अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।